लग्न, लफडे आणि लाडू. पुण्याजवळच्या चिंचवडकरवाडी गाव. गावात लग्न म्हणजे फक्त 2 लोकांचा कार्यक्रम नसतो, तर पूर्ण गावाचा फुल ऑन एंटरटेनमेंट शो असतो. बाळ्या आरशासमोर उभा राहून केस सेट करत होता. आज चिंगी मला पाहायला येणार आहे. लग्न ठरणार की नाही आजच कळणार. मोंटी बाजूला बसून वडा खात म्हणाला, अरे आधी तू स्वतःला बघ. तू वर आहेस की साईड हिरो? बाळ्या, चुप बस, मला टेन्शन आहे. चिंगी आणि तिचे बाबा घरी आले. बाळ्या खूप नर्वस होता. चिंगी हसत म्हणाली, तुम्ही काय करता? बाळ्या, मी म्हणजे काहीतरी करतो. मोंटी लगेच मध्ये पडला, हा बिझनेस करतो. देशमुख, कसला बिझनेस? मोंटी, तो अजून सिक्रेट आहे. सगळे गोंधळले. गोंधळ वाढतो. महालक्ष्मी काकू येतात आणि थेट जेवायला बसतात. लग्न ठरलं का? नाही. चालेल, आधी जेवते. चिंगी बाळ्याकडे बघून हसते. चिंगीची टेस्ट. चिंगी म्हणते, ठीक आहे, मला एक प्रश्न विचारायचा आहे. बाळ्या, विचारा. चिंगी, तुम्ही माझ्यासाठी काय करू शकता? बाळ्या विचारात पडतो. मोंटी हळूच सांगतो, काहीतरी मोठं बोल. बाळ्या मोठ्या आवाजात म्हणतो, मी तुझ्यासाठी रोज स्वयंपाक करेन. सगळे शॉक. मोंटी, अरे तू आयुष्यात चहा पण केला नाही. चिंगी हसते आणि म्हणते, मला खोटं बोलणारे लोक आवडत नाहीत. बाळ्या प्रामाणिकपणे म्हणतो, हो, मला काहीच येत नाही, पण मी शिकेन. देशमुख म्हणतात, मुलगा प्रामाणिक आहे, मला आवडला. महालक्ष्मी काकू, मला पण, कारण जेवण भारी आहे. सगळे हसू लागतात. काही दिवसांनी लग्न ठरतं. लग्नात बाळ्या स्वयंपाकघरात उभा असतो.